तर आता वाजलेले आहेत 5:30. आम्ही निघत आहोत. थोडासा उशीर झाला निघायला, पण ओके. तर लाईट थोडा पुरत नव्हता म्हणून फ्लॅश लाईट दिला आहे. तर आज आम्ही एका वेगळ्या आणि विशेष ठिकाणी जाणार आहोत. दक्षिण गोव्यातील एका हिल स्टेशनवर म्हणतात मी. खूप उंचावर एक गाव आहे. काही कामानिमित्त जाणार आहोत, पण म्हटलं आपण जाता जाता एक मस्त व्हिडिओ बनवू शकतो, जेणेकरून तुम्हाला पण असे एक सुंदर ठिकाण बघता येईल. इथल्या तुम्ही इंस्टाग्रामवर माझा एक व्हिडिओ बघितलेला असेलच, रील टाकलेला मी 1-2 वर्षापूर्वी, पण प्रॉपर व्लॉग केला नव्हता. तो आता करण्यात येतो. तर संदीप भाई आलेले आहेत, आम्ही निघतो आहे. चलो गाडी तर बाबा जाईल. 6 वाजता पोहोचायला हवे. 6 वाजता. तर आमची गाडी अशा ठिकाणी पोचली आहे जिथून अगदी कटोकटच गाडी जाऊ शकते, एवढाच पूल आहे. आणि संदीप मागे पुढे कारण त्याने एकदा घेतलेलं आहे. आता आम्ही निघालोय. मोठं जागा आहे अगदी. आता माझ्या इथे उतरवता ना, इथे एकदम खाली आहे. काय उतरवायला हवे स्मूथली. आता आमचं खरं ऑफरोडिंग चालू झालेलं आहे. थोडंसं पाठी झालं, पण आता एकदम प्रॉपर चालू होणार. तर इकडे इतक्या सकाळी कोणी येत नाही, त्यामुळे नाही. आणि वाईल्ड लाईफ आहे ना, त्यामुळे ही गेट बंदच असते रात्री 6 ते सकाळी 6. हां ओके. अगदीच असं वाजले किती 6 वाजून 6 मिनिटं झाली. बाहेरच्यांना एंट्री नाही यामधल्या काळात, गावातल्यानंच एंट्री. तसे आपण गावातल्या असल्या कारणाने आपल्याला बघ लॉक केलेलं त्याने. बघितलं मला. तू काय काढणार होता गेट? हां असं केरी बस पारे बटमा बघ. तो बघून गेला कोण आहे गाडी. चला इथे आपली जर्नी चालू होते. ऑफरोडिंग हे रिझर्व्ह फॉरेस्ट आहे ना, त्यामुळे कोणाची गाडी केव्हाही मिळेल त्याची सोडत नाही. बघा तो बोर्ड दाखव. खडके, केरी, येडा. गो स्लो. तर आत्ताच आमचा विषय झालेला की इथे खूप पाणी, म्हणजे खूप पाऊस पडला इथे, की इथली अवस्था कशी होते इथे. तर तुम्हाला इथे एक पूल दाखवतो आता मी थोड्या वेळानं जो येणार इथे. त्याच्यावर एवढा मोठा उंडका आलेला की जणू काही कोणी ठेवला आहे तसा वाहून. अशा प्रकारात तो ठेवलेला होता. 4 माणसांनी उचलायला पाहिजे असा उंडका आलेला इथे खाली. त्यावेळी संदीप आलेला, तो व्हिडिओ मी तुम्हाला संदीपाकडे घेऊन. त्या दिवशी आम्ही असे सकाळी 6 वाजता निघालेले. आज आम्ही 6 वाजता इथे पोहोचले. त्या दिवशी 7 वाजलेले इथे पोहोचायला. त्यामुळे इथे जरा इथे मध्ये रस्त्यावर कोण काय होऊन होता या पुलाच्या सिमेंट जे दिसतं इथे घातलेलं थोडंफार आडवा होता बरोबर. मग इकडे खाली टाकून दिला आम्ही ते. गेलो तो. याचा अर्थ हा रस्ता पूर्ण बुडलेला पाण्याखाली त्या दिवशी रात्री. कधी चतुर्थीच्या आदल्या दिवशी रात्री. आम्ही चतुर्थी दिवशीच आलेलो. आणि आज आहे चतुर्थीचा 5वा दिवस. तर काही वर्षांपूर्वी ज्यावेळी मी आणि संदीप आम्ही इथे आलेलो, त्यावेळी इथे पूर्ण गाडी सरकत होती. एकाला उतरून एकाला गाडी घेऊन जावी लागत होती. पण आता जरा त्याने इथे दगड वगैरे घालून जागा चांगली केली आहे. आणि आमच्या गोव्यात एवढी प्रगती झालेली आहे की अजून इथे डांबर पडलेला नाही. आता स्वतंत्र होऊन एवढी वर्ष झाली तरी. म्हणजे आणि किती वर्षांनी इथे आम्हाला डांबर बघायला मिळतो.
हा एक हेच आहे, देवालाच माहिती. देवालाच खरंच. तसं बघितलं तर मीडियामध्ये सगळ्या ठिकाणी गोवा प्रगत आहे, पण ज्यावेळी आम्ही अशा गोव्याच्या ग्रामीण भागात येतो त्यावेळी गोव्याची खरी प्रगती ही आमच्या लक्षात येते. आम्ही मग ते म्हणू दे डबल इंजिन आणि ट्रिपल इंजिन सरकार म्हणून, शेवटी ग्राउंड लेवलवर भोगावं लागतं लोकांना सगळ्यांना. भोगावं लागतं. ते आहे सरकार कोणाचंही असू दे. खरं. एखादा नवीन असेल तर ते गाडी चालवूच शकत नाही, एवढा असा रस्ता आहे हा. तर जरा छान उजेड आलाय आणि आता पाण्यातून जायचं आहे बघ. त्या दिवशी भरपूर होतं इथे पाणी, कारण पाऊस पडलेला ना. पडून गेलं. आज त्यामुळे काही नाही पाणी, अगदी नाहीच म्हणायला हरकत नाही. आज आता आहे ना, परवा साधारण मला वाटतं पेक्षा जास्त पाणी होतं. बापरे, त्यातनं तू फोर व्हीलर घातलेलीस? आणि काय जायला तर पाहिजे. तेच. तुम्हाला लाईटचे जे अंडरग्राऊंड जे केबल घालतात त्या तुम्हाला दाखवतात बघा. या केबल येऊनच आता मला वाटतं 2 वर्ष किंवा जास्त झाली असणार. पण ते इकडे अजून सांगायचं तात्पर्य म्हणजे या गावात आता सध्या आम्ही जिथे आहोत तिथपर्यंत वीज आलेली आहे, इलेक्ट्रिसिटी. आम्ही तिथे आता इथून गाडी घेऊन चालत जाणार आहोत. त्या गावात अजूनही वीज म्हणतात ती काय ते त्या लोकांना माहिती नाही. आणि या केबल इथे साधारण मला वाटतं त्या खराब होतील ठेवून, पण त्या मला वाटतं त्या जमिनीत जाणार नाही, कारण हे फॉरेस्ट खात्याने अडवलेलं आहे. हा, वीज नेण्यासाठी. आणि त्यामुळे स्थानिक सरकार म्हणा किंवा इलेक्ट्रिसिटी म्हणा आणि फॉरेस्ट खातं यांचा कोणाचाच समन्वय नाही. त्यामुळे काय होतं, हा काम सुरू करतो तो अडवतो, त्याने अडवलं म्हटलं की हा गप्प बसतो. बरोबर. काही दिवसांनी परत सुरुवात होते, परत अडवलं जातं, असंच चालू आहे. बरं. आणि त्यामुळे 3 वेळा हे काम बंद पडलं गेल्या वर्षी. बापरे. आता बघूया पुढे काय होतं ते. तर आम्ही गाडीचा प्रवास इथेच संपवणार आहोत, कारण इथं आता आपल्याला चालत जायचं आहे. तुम्हाला दाखवतो. तर इथून वरती केरी गाव आहे, गाड्या इथपर्यंतच येतात. तर ह्या गाड्या सगळ्या केरी गावातल्या लोकांच्या आहेत, जे इथून पुढे जात नाही, त्यामुळे त्यांनी इथेच पार्क केली. आम्ही आमची गाडी इथे पार्क केली आहे. आणि आपण पुढे सगळ्यात स्पेशल म्हणजे हे बॉटल. हां, हे काय आहे? यात आहे डेटॉल. आणि इथे त्या ज्याला आपण काय कांट्या म्हणतो स्थानिक भाषेत, लीच म्हणतात, ते रक्त शोषणारे कीड जीव, तर ते येतात पायावर आणि त्यांना हे औषध, नाहीतर ते आपलं रक्त पिऊन जातात. त्यामुळे आपल्याला ह्यात काय काय घातले आणि कसं काय आहे सांग ना जरा. काय नाही, ह्यात मी सध्या डेटॉलच घातलंय आणि पाणी. पण यात बरंच काय काय घातलं तर त्यांना म्हणजे त्या आणि पायावर येत नाही. त्यात डेटॉल, मीठ, तंबाखू थोडा आणि लिंबू हे जर मिश्रण एकत्र केलं तर त्या आणि ती पायावर येतच नाही, आणि आल्या तरी खाली गळून पडतात. तर आपण ज्यावेळी अशा ठिकाणी जातो त्यावेळी अशा काही गोष्टींची आवश्यकता असते आपल्याला. तर हा इथे लावल्या गाड्या, आणि आपलं चालण्याचं हे इथून चालू होणार आहे. इथे जबरदस्त एक एक ठिकाण आहेत छान छान. चला तुम्हाला दाखवतोच. हा हा हा, मला आता इथून दिसेल लांबून छान ढग वाहत आहेत. चालत आपण इथून जाणार आहोत, पण आपल्याला इथे आता डोंगर तो दिसत नाही आहे तुम्हाला, पण इकडे वरती जायचं आहे. साधारण हा डोंगरचा इथपर्यंत वगैरे वरती आहे. सुंदर ढग वाहत आहे तिकडे. चलो निघालते. तर इथे खूप पाणी येतं. साधारण ही तर तुम्हाला गाडी दिसते आहे, त्या गाडीचं पण अर्ध चाक बुडेल एवढं. त्यावेळी यायची जागा दाखवतो तुम्हाला. त्यावेळी इथे पाणी येतं, त्यावेळी इकडे एक पूल आहे, त्या पुलावरनं येता येतं. संदीप आणि त्याच पुलावरनं आलेत, पण सध्याला खूप पाणी नसल्या कारणाने
मी ह्या भाळातूनच जातोय. तर ही काही गावातले लोक आपले कपडे धुत आहेत. तो भाळा पार करून मी आलो आहे आणि आता आपण चाललो आहे पुढच्या वाटचालीसाठी. बरं, संदीप भाई काहीतरी सांगतायत. बरं, ओके. मला वाटलं काही सांगतेस की काय विशेष असं म्हणत नाही. हे बघ सांगायचं म्हणजे परवा तिथे 5 धबधबे दिसत होते हां. आजूबाजूला. आज 2च दिसतात, एक सोबत इथे आणि एक इथे, कारण आज पाऊस नाही आहे त्या मनाने, खूप कमी आहे. परवा रात्रभर पाऊस पडलेला. 5 धबधबे दिसत होते रांगेत, 1 2 3 4 5. ओके, आज 2च दिसतात फक्त. 2च आम्हाला दिसत आहेत, पण तुम्हाला थोडं zoom दिसणार होतं तर बघ. नाही. किट लेन्स असल्या कारणाने हा बरोबर मध्ये दिसतोय तो, आणि इकडे कुठेतरी आहे. इकडचा पण आत्ता बरोबर मध्ये आहे. जर तुम्हाला दिसेल तर मला कमेंट करून सांगा. आम्हाला डोळ्याला दिसतंय. चला पुढच्या जर्नीला लागू. इथे काही घरं आहेत. सतत चढायचं आहे, हां, 3.5 किलोमीटर. सतत चढायचं आणि त्याच्यानंतर परत पुढे 1 किलोमीटर. हो हो. तर सांगायचं मला हे होतं, तो मूळ रस्ता सोडून आम्ही आता आतल्या रस्त्याला लागलो आहे. आणि हा असा डेंजर रस्ता आहे. चढाव असं आहे की 4 पावलं चालल्यानंतर धाबं लागतात. तो कॅमेऱ्यात कळत नाही, प्रत्यक्ष तरी तुम्हाला कॅमेरा सरळ धरतो म्हणजे तुम्हाला त्याची हे लक्षात येईल. चला थोडं चालू आहे आता, थोडासा चढाव करावा म्हणून माझ्याकडे हा एक व्हिडिओ करतोय. डिलीट केले का माहिती. हां, ॲक्शन कॅमेराची. मी तर ब्लॉक केला आहे, पूर्ण ब्लॉक केला आहे. इथून जायचा यायचा. हां, आता तुम्हाला साधारणपणे चढाव कसा आहे ह्या व्हिडिओतनं करू शकतो. म्हणजे त्यात जातो खाली. येस, इकडनं आलं आहे मी. इकडनं म्हणजे तिकडनं कुठनं तरी असे फिरत 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 गोळ झालं. तर जिकडे तिकडे तुम्हाला असा रस्ता ह्या कारणाने दिसतोय, कारण हा रस्ता उन्हाळ्यात थोडा व्यवस्थित केला जातो आणि इथून काही अंतरापर्यंत 2 व्हीलर जाते, मग मात्र तुम्हाला परत चालावं लागतं. त्यामुळे हे तुम्हाला ते खोदलेलं जे दिसतंय ते उन्हाळ्यात केलेलं होतं चांगलं. पण आता एक हा जंगलात, एक म्हणजे जंगलात भाग आहे, त्यामुळे पाऊस खूप पडतो. आणि जसं की संदीपने मगाशी म्हटलं, इथे अजून रस्ता किंवा वीज पोचलेली नाही आहे. त्यामुळे ही अवस्था आहे रस्त्यांची. रस्ते पण झालेले नाही आहेत इथले. त्यामुळे पावसाळ्यात इथल्यावरती राहणाऱ्या सगळ्या लोकांना प्रत्येक गोष्ट खालून न्यावी लागते, 4 किलोमीटर चालत. वाट लागायची. साधारणपणे 60% चाललं आहे. 100% आणि आत्ताच बऱ्यापैकी धमाल झालं आहे. पण एक उंच ठिकाणावरचा किंवा अशा ठिकाणी चांगल्याचा एक बेनिफिटसुद्धा असतो. जसं की जसे तुम्ही वरती जायला लागता तसं तुम्हाला वरचं वातावरण एक थंड असतं, त्यामुळे छान वाटतं वरती. त्यामुळे दमायला जरी झालं तरी वातावरण छान असल्या कारणाने ते श्रम खूप असे हेवी वाटत नाहीत. तुम्हाला मग अशी म्हटलंच मी की मध्ये मध्ये वेगवेगळी झाडं पावसाने पडत असतात किंवा त्यावेळी त्याला दिसलेली. हे बघा, इथे ही सुद्धा एक फांदी मोडून पडली आहे. या झाडाची असावी असं वाटतंय. इथली तुरून पडली असणार. थांबला ना तू.
आत्ताच थोडं स्प्रे करून घेतो जेणेकरून मग अशीच मारून घेतला तर कंट्या चढतच नाही अंगावर. थांबला की चढ जाते. हां थांबायचं की नाही. थांबायचं नाही. आणि रस्ता सोडून बाजूला जायचं नाही आहे ना. वाट सोडून पत्र्यात गेल्यानंतर वाटेवर असतात, बाहेर जास्त असतात. हां वाटेवर नसतात. स्पायडर. तर इंस्टाग्रामवरती मी एक रील पाहिलेली. एक भट्ट म्हणून आहेत की जे कृषीबद्दल काही बोलतात, छान टिप्स देतात. तर त्यांनी सांगितलेलं की बासमती भात जो आहे किंवा वासाचा तांदूळ कुठलाही तो उंच ठिकाणी पिकतो. आणि त्याचं विशेष असं आहे की तो त्याच लोकांना पचतो जी उंच ठिकाणी राहतात. कारण त्यांचं येणं जाणं, डोंगर चढणं हे खूप श्रमाचं असतं आणि त्यांची वंगळं तेवढी झिजतात. त्यामुळे तो भात खाल्ल्यानंतर त्यांना पचतोसुद्धा आणि त्याची आवश्यकता असते. तर तसं बघायला गेलं तर सर्रास आता आपण बासाचे तांदूळ सगळीच लोकं खातात. पण सगळ्याच लोकांना तो डायजेस्ट होतोच असं नाही. त्याचं कारण असं आहे तो खूप हेवी असतो भात. तर त्याचं उदाहरण देत असताना काही त्यांनीच सांगितलेली आहे त्या रीलमध्ये की काही अशा प्रकारचे तांदूळ आहेत की जे तांदूळ शिजत ठेवले आपण भाताला की त्याच्यावर जी पेज येते त्या पेजेत एखादी वात समजा आपण बुडवली आणि पेटवली तर ती पेटते. म्हणजे त्यात एवढे स्निग्ध पदार्थ असतात की ती वाटसुद्धा पेटते. तर आता चालताना मला त्या गोष्टीचा अनुभव येतो आहे की म्हणजे कसं म्हणजे निसर्गाचं कसं हे असतं ना. तो तांदूळ थंड हवेत पिकतो. थंड हवेत म्हणजे उंच ठिकाणी विशेष करून, खालच्या हे भागी पिकत नाही. आणि तो त्या ठिकाणी पिकतो आणि ती त्याच ठिकाणी राहणारीच लोक तो पिकवून खाऊ शकतात आणि तो पचवू शकतात. कारण त्यांची एवढी झीज असते. निसर्गाचं कसं सुंदर रचना किंवा काय आपण म्हणू शकतो, छानच आहे सगळं असं. आता काय झालं आहे, आता सध्याला विज्ञानाचं जग चालू आहे. त्यामुळे लोकांचं काय होतं, कुठे काहीही पिकत असलं ती कुठेही खातात. त्यावेळी तसं असत नसे. त्यावेळी जिथे जे पिकतं ते तिथे खायचं आणि ते त्याला पचतं किंवा शरीराला चांगलं असतं. त्यामुळे लोक ओळखली पण जायची की हां, गावाकडची कोकणातली राहणारा मनुष्य म्हणजे साधारण सावळ्या रंगाचा आणि सडसडीत मनुष्य, बारीकसा असा. तो असा लठ्ठ वगैरे तुम्हाला दिसणार नाही. कारण त्याचं राहणीमान आणि त्याचं एकंदरीत सगळंच तसं आहे. त्यामुळे लोक ओळखायला पण थोडं सोपं जायचं. आता सगळं थोडं बदललं आहे. त्यामुळे लोकांना आरोग्याच्या संबंधाने सुद्धा खूप त्रास होतात. त्याचं कारण ते आहे की आपण इथे न पिकणाऱ्या गोष्टी खातो. तर हे सुद्धा एक नोट करायला पाहिजे. म्हणजे ती ऐकलेली गोष्ट मी पण आज मला जाणवली आहे चालताना. त्यामुळे म्हटली एक गोष्ट शेअर करू. हे बघून मला खरोखरच आपण जंगलात आलो आहे असं वाटतंय. हा आता टकटक टकटक असा जो आवाज आला तो 2 झाडं एकमेकाला घर्षण केलेल्याचा आवाज आहे. आला असेल तुम्हाला, परत आला तर नोट करेन मी. इट्स वर्थ. म्हणजे आपण एखाद्या जंगलात येतो, खूप चालतो, दमायला खूप होतं, पण असे छान नजारे बघितले की आपल्याला त्याचं भान राहत नाही आपण किती दमलो ह्याचं. अर्धे खेळ आवडून गेले बासमती लागली त्यावर.
तर डेटॉलची बाटली रिफिल करून घेतली आहे काकांनी. तर एखाद्या जंगलात निघालो आणि ही जर दिसली नाही तर काही हेच नाही, म्हणजे मी जंगलात जाऊन फुकट आहे असं म्हणू शकतो आपण. ही आपल्याला दिसली, ह्याचं नाव मला आत्ता आठवत नाही, ते नंतर दाखवून सांगेन तुम्हाला मी जरा बघून. पण ही विषारी नसते. ह्यात अजून एक प्रकार आहे, तो विषारी असतो, पण हा विषारी नाही आहे, हा बिनविषारी. सुंदर. हा ब्युटिफुल, सुंदर. सांगायचा सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे की ज्यांना माहीत नसेल की कुठलं विषारी आहे कुठलं विषारी नाही आहे, त्यांनी कृपया करून असं डायरेक्ट हात लावू नये. पण हा खूप छान वाटला, मला वाटला याचा एक व्हिडिओ काढावा हातात घेऊन, म्हणून मी हातात घेतला. सुंदरच होता, खूपच छान. त्या पुलावर एक मस्त व्हिडिओ काढला आहे संदीपाने. छान असं एक म्युझिक लावून तुम्हाला दाखवतो. बघा. हवा के झोंके आज मौसमों से रूठ गए, गुलों की शोखियाँ जो भंवरे आके लूट गए. बदल रही है आज जिंदगी की चाल जरा, इसी बहाने क्यों न मैं भी दिल का हाल जरा सवार लूं. या ठिकाणी एवढा पाऊस पडतो की असे मोठे मोठे दगड सहज वाहून जातात. तिथे सुद्धा खाली एक दगड आहे म्हणून तो अडला आहे, नाहीतर तिथून पण खाली जाऊ शकला असता तो. मोठे मोठे चोर पडलेत पाणी वाहून वाहून. डेटॉलचं पाणी मारून सुद्धा काही रक्त पिऊन जाड केवढी झालेली आहे बघ. आणि मुळात ती केवढी असते, छोटी छोटी असेल तर दाखवा नाही. जात सुद्धा नाही ना. हे बघ रक्त आलं बघ. आता घास सोडणार ती. हे बघ रक्त सोडलं. बघ जखम झाली बघ. रक्त येत राहणार. काळं झालं रक्त गोठत नाही लवकर. तिच्या लाळेमध्ये एक प्रकारचं केमिकल असतं. ओके. त्याने रक्त गोठण्याची प्रक्रिया बंद होते. म्हणून ते येत राहतं रक्त. येत राहतं कारण त्यांना प्यायला सोपं पडावं म्हणून. म्हणजे निसर्गाचीच तशी व्यवस्था आहे. अजून असं आपण जंगलात जातो त्यावेळेस तुझा काही अनुभव सांग ना, काहीतरी विशेष आलेला अनुभव आतापर्यंतचा. जंगल म्हणजे कांट्या सोडून रे. कांट्या मला गवळे सुद्धा दिसले. ओके. बिबट्या वाघ दिसले. हो. बाकी मोर कोल्हे हे तर नॉर्मल. बरं ज्याला आपण मेरू म्हणतात. मेरू म्हणजे हरणाची म्हणजे शिंगाडी जी तुम्ही म्हणतात महाराष्ट्रात. हां. शिंग असलेली हरणं. हां हां. आमच्या इकडे मेरू म्हणतात. ओके. ती सुद्धा मला दिसल्या पाहिजे. इथे नाही दुसऱ्या ठिकाणी. आणि मग हे जंगल अनुभव म्हणजे आज निवांत अगदी मस्त वाटतं फिरायला. जरी शारीरिक श्रम झाले तरी मनाला आनंद मिळतो. गोष्ट खरी. तर घड्याळात वाजलेले आहेत 7:19 आणि अजूनसुद्धा इथे मस्त सुंदर असं धुकं आहे. आणि खूप दमायला झालं आहे चालून, शारीरिक श्रम खूप झाले आहेत. पण इथलं जे वातावरण आहे किंवा इथल्या ज्या वाईब्स आहेत त्या एक सुखद आनंद देतात. त्यामुळे कितीही दमायला झालं तरी आपल्याला परत इथे यावं असं नक्की वाटतं. चला चला. तर आत्ता जो तुम्हाला मी आवाज ऐकवला तो रान कोंबड्याचा होता. मला माहीत नव्हतं
आमच्याबरोबर जे कोण आले त्यांनी मला सांगितलं की हा आवाज रानकोंबड्याचा आहे. मी सुद्धा पहिल्यांदाच ऐकला. तुम्हाला व्यवस्थित आला नसेल तर परत जाऊ नये का, कारण पाऊस पडायला लागलेला, छत्री उघडलेली, त्यामुळे पावसाचा आवाज येऊ शकतो. परत एकदा बघा, मी तुम्हाला रानकोंबड्याचा आवाज येतो आहे. बघता आला नाही कारण खूप लांब होतं आणि बघितला तर नाही, पण आवाज तर ऐकू आला. रानकोंबडा बघितला आहे मी, फक्त आवाज ऐकायला नव्हता. खूपच वेगळा होता, थोडा पण आपल्या कोंबड्याशी सिमिलर नव्हतं, त्यामुळे थोडं वेगळं वाटलं. म्हणून म्हटलं तुम्हाला पण दाखव. तर कांट्याच कांट्या दाखवल्या मला. ही छोटी पण कांटीच आहे. काय रे, एकाच ठिकाणी किती काय द्या. हे बघा काय ते, तुला सांगत मग बघ मी बघितलंच नाही, म्हटलं काय ते येऊ देते रक्त. काय इथे बघ, एकाच ठिकाणी बघ किती, एकदा लागले की मला तिथेच लागतात त्या वासाने येतो समज. येल्या ते 25 तरी घेऊन आयल तो. कांटी लागल्यानंतर एक विशेष आहे की त्यांच्या लाळेत एक वाटेने हा ते फक्त पाहायला असेल का नाही पाहिजे किती कळटा नाही हा कळलं ते भीतर गेलं कळ विदय गेले कळलं ना तरी. तर त्याचं रक्त येतच राहणार थोड्या वेळ, कारण त्यांच्या लाळेत असं एक द्रव्य असतं की ते आपल्या रक्ताला गोठण्यापासून थांबवतं. त्यामुळे रक्त गोठणारच नाही, त्यामुळे बऱ्यापैकी रक्त येऊन जाणार. बघा हे तर भिजलं पूर्ण, पण ठीक आहे, छान कोर झाली मला इथे. शुद्ध रक्त गेलं सगळं सांगायचं. एक प्रकारची थेरपीच झाली आहे. तर काम पूर्ण झालं आहे आणि आम्ही परत घरी जायला निघालो आहे. आणि आता धुकं नाही अजिबात. सकाळी छान धुकं होतं. आहा क्या बात. म्हणजे मेघालया वगैरे तिकडे गेल्यानंतर गेल्यासारखं तुम्हाला वाटेल जर तुम्ही हे बघितलं. तुम्हाला मी दाखवतो. तर आम्ही इथे 7:30 वाजता पोचलेलो आणि आत्ता वाजलेत 11:15. आम्ही खाली निघालो आता परतीच्या प्रवासाला. आणि सकाळी इथे खूप धुकं होतं ह्या रस्त्याला. सकाळचे व्हिडिओ तुम्ही बघितलेच आहेत. आणि आता पूर्ण क्लिअर वातावरण आहे. सो एक वेगळं आहे. फक्त आता झालं आहे असं की आम्हाला जायला थोडा उशीर झाला आहे, त्यामुळे जास्ती व्हिडिओ करता येणार नाहीत. पण काही सुंदर ठिकाण दिसलं तर मी तुम्हाला नक्कीच दाखवेन. चलो तो फिर बघितले तेच बघायचं आहे, फक्त बिना धुक्याचं. पण ते रिंगांचे सांगायचं. रिंग काय म्हणतात ते? गाळे 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 नाही बघा गाळ किंवा गाळीचं फळ असं म्हणतात. कोकणीत आहे बघा. होय रे, कोकणीतच नाही रे, ते रिंगांचे काय करतात सांग ना. तो महेश महेश तो गाळे? हां सांगू तुला नाही कोकणीवाला आहे. कोणी सांगू हां ते गाडी उडपय ते आमी नुस्तें मारपाक यूज करता. अशें दोडयले रीट कसो उरता तो स्पेस काडटा पळय गस्तेल्या, तशें गाड्या ते दोडयन घातले न्हू जाल्यार नुस्तें मारपाक वयर येता अशें उदकाचेर. तर त्यांना सांगायचं हे होतं की ज्या आपण रिंगा म्हणतो त्या धडवून म्हणजे कुठून समजा अगर पाण्यात घातल्या तर त्याचा जो फेस येतो त्याने म्हणजे त्या ह्याने मासे बेशुद्ध पडतात आणि असे वरती तरंगतात. सर मासे पकडण्यासाठी त्याचा उपयोग होतो. असं हे रिंगांचा उपयोग आपल्याला साधारणपणे हा माहिती होता ना की रिंगांचा उपयोग आपल्याला काय माहिती होता की आपण कपडे धुवायला जुनी लोक वापरत असतील वगैरे असं. तर हा सुद्धा एक उपाय आहे त्यांचा. आत्ताच आम्हाला त्यांच्याकडनं काढला. चला एक गोष्ट ॲड झालेली आहे ह्यात आपल्या
बुद्धिमत्तेत नाही कशात म्हणायचं आठवलं की सांग. तर अशा प्रकारे हा ब्लॉग इथेच संपवण्यात येत आहे. आणि वरती एक वातावरणच वेगळं होतं, म्हणजे स्वर्गात गेल्यासारखं वाटत होतं असं म्हणू शकतो आपण. थंड वातावरण आणि काय वारा होता. इतकं चालून गेलो तरी पण असं वाटलं नाही की इतकं चालून आलं. इतकं भारी जाऊन वाटलं. आलो आम्ही स्वर्गातलं वातावरण असलं तरी. येस ते तर आहेच. तर कोणी स्वर्गात गेलेलं आणि परत येतो म्हटलं तर परत येत नाही. आम्ही येतो पण स्वर्गात जाऊन. तर हा ब्लॉग इथेच संपवण्यात येतो. अशाच सुंदर सुंदर ब्लॉगसाठी सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला छान छान असे ब्लॉग बघता येतील. छान छान ठिकाणं दाखवेन तुम्हाला मी. अजून एक ठिकाण इथलंच कळलं आहे, पुढच्या वेळी आलो की ते दाखवेन. तोपर्यंत बाय बाय, टाटा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा, लाईक करा. आणि ज्यांना जंगल भ्रमंती आवडते त्यांना हा शेअर करा. आणि काय राहिलं आहे सांगायचं. संदीप तू काय सांगू शकतोस, सांगू इच्छितोस? अच्छा आणि काय आता घरी पोचल्यावर पुढे झालं. आता झालाय उशीर. हो ते आहे. सांगायचं काय नाही. चला त्या ब्लॉगमध्ये जे काय असेल ते पुढच्या ब्लॉगमध्ये. चलो. ते येताना पाण्यात ना आलेलं, पण आता म्हटलं आपण पुलावरनं जाऊन बघू. मगाशी तुम्हाला लांबून पूल दाखवला तो हाच आहे, हाच तो पूल. छोटूच आहे. ह्यावरनं तो व्हाळ पण छान दिसेल. व्हाळ दाखवून टाटा करतो मला. इथून त्याची ब्युटी कळत नाही तेवढी, पण सुंदर. टाटा बाय बाय, भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.